आता गावखेड्यांमधल्या बातम्या बघूयात। कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे। मागील 10 महिन्यात मराठवाड्यात तब्बल 899 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। परिणामी शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडून गेलं। शासनाकडून मदतीची घोषणा केली पण ती तुटपुंजी आहे। या सर्व गोष्टींना कंटाळून अनेक शेतकरी टोकाचा निर्णय घेऊन जीवन संपवतात। येवला नगर परिषदेच्या आगामी निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रिया सुरू आहेत। आतापर्यंत एकूण 19 उमेदवारी अर्ज दाखल झाले तरी नगराध्यक्षपदासाठी राजकीय पक्षांचा अजूनही उमेदवारी अर्ज दाखल नसल्याने तो येत्या 2 दिवसात दाखल होईल। चिपळूण तालुक्यातील गाणे खडपोली MIDC मधील एका कंपनीनं स्थानिक शेकडो मुलांना अचानक कामावरून कमी केल्यानं ग्रामस्थांनी कालपासून आमरण उपोषण सुरू केलंय। आम्ही जगो किंवा मरो, आमच्या मुलांना जर पुन्हा कामावर घेतलं नाही तर कंपनीच्या एकालाही कुणालाही सोडणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला। दूषित पाण्याचा त्रास सहन करूनही आम्ही रोजगारासाठी कंपनी उभी करायला मदत केली पण आता आमच्याच पोटावर पाय दिला जातोय असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। सोलापूर धुळे महामार्गावर ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला। सुदैवानं मोठी जीवितहानी टळली। अपघातानंतर ट्रकमधील तांदळाच्या गोण्या महामार्गावर पडल्यानं वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती। घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी त्या ठिकाणी दाखल होत वाहतूक सुरळीत केली। सांगलीतील दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांची 8 जणांनी निर्घृणपणे हत्या केली होती। गुन्हेगारांची दहशत मोडीत काढण्यासाठी सांगली शहर पोलिसांनी संशयित आरोपींना ते राहत असणाऱ्या भागात फिरून त्यांची धिंड काढली। उत्तम मोहिते यांच्या हत्येप्रकरणी आणखीन काही संशयित आरोपी असून त्यांनाही अटक करण्यात आली आहे। संशयित आरोपींची धिंड काढून त्यांना पुन्हा पोलीस ठाण्यात आल्यानंतर उत्तम मोहिते यांचे नातेवाईक संशयित आरोपींच्या नातेवाईकांमध्ये पोलीस ठाण्याच्या बाहेर शाब्दिक चकमक आणि झटापट झाली। अमरावतीत तृतीयपंथीयांचा बळजबरीनं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। धर्मांतराला नकार दिल्यानं तृतीयपंथीयावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला असून जिल्ह्यात अवैध धर्मांतरण करण्याचा मोठा रॅकेट सक्रिय असल्याचा आरोप भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केला। अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र रुक्मिणीचं माहेरघर असलेल्या कौंडण्यपूर इथे अंबा रुक्मिणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या महोत्सवाची सुरुवात राज्यातील सर्वात मोठ्या बोटिंग स्पर्धेनं करण्यात आली। कौंडण्यपूरला लागून असलेल्या वर्धा नदीपात्रात झालेल्या या नयनरम्य बोटिंग स्पर्धेचं मनमोहक दृश्य देखील टिपण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। सांगली महापालिकेने विकसित केलेल्या काळ्या खाणीचं सुशोभीकरण करण्यात आलं। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि आमदार सुधीर गाडगीळ आणि आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत खाणीतील डिस्को कारंजाचं लोकार्पण करण्यात आलं। त्यामुळे आता सांगलीच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे। मागील 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पेणमधील चिमुरडीवर अखेर शोध पथकांच्या हाती लागली। हेटवणे आदिवासी वाडीवरील 4.5 वर्षांची मुलगी आईसोबत असताना अचानक बेपत्ता झाली। 2 दिवसांच्या शोध कार्यानंतर 48 तासानंतर जंगल भागात ही चिमुरडी आढळून आली। तिच्यावर पेणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ती कशी बेपत्ता झाली याचा शोधही पोलिसांकडून घेतला जातोय। शिरूरच्या कल्याणनगर महामार्गावर ओतूर येथे बिबट्याची दहशत सुरूच आहे। रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्यानं वाहनावर झडप मारण्याचा प्रयत्न केला असून बिबट्या CCTV कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला। भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील न्याहरवाणी इथे सलग 2 दिवस बिबट्यानं 3 शेळ्यांची शिकार केली। त्यामुळे आता घरात बिबट्या घुसत असल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। अकोला जिल्ह्यातल्या तामसी शेतशिवारात बिबट्या आढळल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अकोला वन विभाग अंतर्गत येणाऱ्या ग्राम तामसी शेतशिवारातील वघाई नाल्याजवळ बिबट्या आढळलाय। येवल्यात उसानं भरलेली ट्रॉली पलटी झाल्यानं उसाखाली दबून 2 मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे। ट्रॉलीच्या बेरिंगमध्ये बिघाड झाल्यानं दुरुस्तीचं काम सुरू असताना जॅक निसटल्यानं हा अपघात घडला।
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय एकता रॅली काढण्यात आली। रॅलीद्वारे देशातील विविधता, एकता आणि शांततेचा संदेश देण्यात आला। या रॅलीत राष्ट्रीय एकता या विषयावर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादरीकरण केलं। तसंच विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी एकता रॅलीत सहभागी झाले होते। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील बारवा इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले धीरज लोणारे यांच्या गाडीचा अपघात झाला। नियंत्रण सुटल्यानं गाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटसमोरील पानटपरीवर जाऊन धडकली। या अपघातात एक जण गंभीर जखमी असून दोघं किरकोळ जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच दिघोडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। गोंदियात 36 गावांचा पाणी पुरवठा 5 दिवसांपासून बंद आहे। महिनाभरात 2 वेळा पाणी योजना बंद पडली आहे। जिल्हा परिषदेने वीज बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने या योजनेचा वीज पुरवठा खंडित केल्याची माहिती आहे। सोयगाव तालुक्यात 2 शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली। सिंदोळ इथले 42 वर्षीय शेतकऱ्याने 2 दिवसांपूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केली, तर जंगल तांडा इथल्या 30 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली। संभाजीनगरच्या नरवाडी शिवारात संशयास्पद मृतदेह आढळून आला होता। तो मृतदेह भालगाव इथले रहिवासी असलेले भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर यांचा असल्याचं स्पष्ट झालं आहे। संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने मदत जाहीर केली असली तरी लाखो शेतकरी मदतीपासून वंचित आहेत। भंडारा जिल्ह्यातील पालांदूर जेवणाळा राज्यमार्गाच्या रस्त्याचं काम निकृष्ट असल्यामुळे ठिकठिकाणी कडेला खड्डे पडलेत। त्यामुळे प्रवाशांना झटक्यांचा सामना करत प्रवास करावा लागतो, तर अनेकदा ते खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अपघातही या ठिकाणी झाले आहेत। गेल्या काही महिन्यांपासून पशुधनामध्ये पसरलेली लंपी स्किन आजाराची साथ नियंत्रणात आल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाने केला आहे, तर राज्यात वेगानं पुन्हा एकदा हा आजार पसरत असल्याचं चित्र आहे। भरलेली जलाशय आणि जमिनीतील उपयुक्त ओलावा यामुळे राज्यभरात यंदा रब्बीचा पेरा वाढणार आहे। मात्र लांबलेल्या पावसामुळे येत्या गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या पेरा कमी आहे। परतीच्या पावसानं चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी अखेर हवामानानं दिलासा दिलाय। सुरू झालेल्या गारठ्यामुळे आंबा कलमांवर मोहर येण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झालं असून आंबा उत्पादकांमध्ये आशा निर्माण झाली आहे। मोहोळ तालुक्यात रब्बी हंगामातील विविध पिकांच्या पेरणीसाठी प्रारंभ झालाय। मका, गहू आदींची एकूण 10,555 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली, तर ज्वारीची पेरणी केवळ 24% आहे।